तर थेट जाऊयात पुण्यामध्ये। त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडलेत। पुण्यामध्ये आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे। अमित शहा यांच्या दौऱ्याचा निषेध करत असताना आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तसंच काँग्रेसचं सुद्धा आज आंदोलन होणार आहे। आणि आंदोलनाच्या नेमक्या काय घडामोडी घडतात त्यासाठी आपण ताजे अपडेट घेण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगेकडे जाणार आहोत। चंद्रशेखर, आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे। वंचित बहुजन आघाडीचे समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, घोषणाबाजी सुरू आहे। काय ताजे अपडेट आहेत? कारण पुण्याच्या उत्सव चौक जो आहे सिटी फेअर रस्त्याच्या अगदी बाजूला या ठिकाणी अनेक आंदोलन जे आहेत ते अमित शहा यांच्या विरोधात सध्या सुरू आहे। सध्या वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा आंदोलन सुरू आहे। शहराध्यक्ष आपण काय सांगा? 20 जुलैला दिल्ली येथील जंतर मंतर वरती जे काही अमित शहाच्या आदेशाने 150 मुलांवरती पाशवी हल्ला झाला, लाठ्यांना खिळे टोचून मारण्यात आलं, पॅलेट गनचा यूज करण्यात आला, 150 मुलं दवाखान्यामध्ये ऍडमिट होते, 14 वर्षाच्या मुलींवरती प्रायव्हेट पार्ट वरती हात घालण्यात आला। याची संपूर्ण जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आहे। आणि दुर्दैवाने अमित शहा आज पुणे शहरामध्ये येत आहेत, त्यामुळे अमित शहांचा राजीनामा मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभे आहोत। कालपासून पोलिसांना आम्ही विनंती करतो की हे भारतीय संविधानाचं पुस्तक आहे, हे भारतीय संविधानाचं पुस्तक आम्ही अमित शहा यांना बक्षीस म्हणून देतोय, परंतु पोलीस आम्हाला ती परवानगी देत नाहीत। पोलिसांनी ज्या रूटवर अमित शहा येत नाहीत अशा रूटवर जरी परवानगी दिली असेल तरी थोड्या वेळात आम्ही अमित शहा ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी जाऊन त्यांना संविधान हे आपण बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यांच्या प्रतिक्रिया तर आपण घेणार आहोत। मात्र नेमके आंदोलक त्या ठिकाणी सध्या किती उपस्थित आहेत याची दृश्य आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो। चंद्रशेखरजी, त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, साधारण किती आंदोलक उपस्थित आहेत? त्या आंदोलनाची दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो? अगदी बरोबर आहे अंकरण। खरं तर 2 आंदोलन या ठिकाणी सुरू आहेत। काँग्रेसचं जे आंदोलन आहे काही वेळात सुरू होईल ते आंदोलन आपण बघू शकतो की काँग्रेसचे अनेक पदाधिकारी सध्या या ठिकाणी आंदोलनासाठी जमा होताना दिसत आहेत। काँग्रेसचे दोन्ही शहर अध्यक्ष आपल्याला दिसत आहेत आणि वंचित बहुजन आघाडी अशा 2 पक्षाचे वेगवेगळे आंदोलन पुण्यातील या उत्सव चौक या ठिकाणी सध्या आपल्याला दिसत आहेत। काँग्रेस या ठिकाणी काही क्षणामध्ये आंदोलन सुरू करू शकतं। आपण बघू शकतोय की काँग्रेसचे शहराध्यक्ष जे आहेत प्रशांत जगताप, त्याचबरोबर दुसरे शहराध्यक्ष दीप्ती चौधरी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आहे आणि युवक सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले दिसत आहेत। आणि खरं तर आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्याला या ठिकाणी जमा होताना सुद्धा दिसत आहेत। एकंदरीत ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला त्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ हे सगळं आंदोलन जे आहे ते पुण्यात सध्या सुरू आहे। आणि आपण पुन्हा बघू शकतो की वंचित बहुजन आघाडी एका बाजूला आंदोलन करत आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस करत आहेत। दोन्ही आंदोलन आपल्या या ठिकाणी काँग्रेसचं थोड्या वेळात सुरू होईल आणि आपण या सगळा जो कार्यक्रम आहे अमित शहा यांचा पुण्यातील भटारिया हायस्कूल या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात काही युवक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात। काय सांगाल? अमित शहा हे दरिंदे आहेत। त्यांनी ज्या प्रकारे देशातल्या विद्यार्थ्यांच्या वरती लाठीचार्ज केलेला आहे, पॅलेट्स गन चालवले आहेत, AK-47 मधून गोळ्या चालवल्या विद्यार्थ्यांच्या वरती, अमित शहा हे दरिंदे आहेत, गुन्हेगार आहेत, खुनी आहेत। आणि काय सांगाल? ज्या ठिकाणी आपली जबाबदारी ज्यांना पार पाडता येत नाही, संसदेला सामोरं जाता येत नाही आणि इथं येऊन पुरस्कार घेताय, शरम वाटली पाहिजे। तुमचं संविधानिक कर्तव्य आहे। त्या ठिकाणी निष्पाप विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालाय, करंट दिले गेले, त्यांच्यावर पॅलेट्स गन चालवले गेलेले आहेत आणि लोकशाहीचा म्हणजे त्या ठिकाणी कुचलण्याचं काम यांनी केलेलं आहे। आणि या ठिकाणी ज्या लोकमान्य टिळकांचा पुरस्कार घेता किती विरोधाभास आणि विसंगती आहे सांगा। ज्या लोकमान्य टिळकांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे तो मिळविणे याचा नारा दिला, त्यांच्या विचाराला तरी हे सुसंगत आहे का हे वागणं? त्यामुळे ज्या महाराष्ट्रातल्या हा आम्हाला विरोध नाही, त्यांच्या मार्गावर आंदोलन करायला परवानगी न देणं हा भेकडपणा आहे। आणि हा महाराष्ट्रातील 31 लोकसभा संसदेच्या खासदारांच्या मतदारसंघातील नागरिकांचा अपमान आहे। ज्या 31 मतदारसंघात मोदी यांच्या विरोधात 2024ला नागरिकांनी कौल दिलेला आहे आणि 17 ठिकाणी फक्त त्यांना कौल मिळालेला आहे। हा महाराष्ट्रातील 31
लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचा. अमित शहानी ज्या प्रकारे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केलेला आहे, AK-47 गोळ्या चालल्यात, अतिशय निंदनीय प्रकार आहे. त्याच्यामुळं आज आम्ही विद्यार्थी संघटना असतील, काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील, इथे त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आलोय. पॅलेट गननी जर विद्यार्थ्यांवर जर गोळ्या चालवल्या असतील तर किती निष्ठुर प्रकारे हा झालेला आहे. जर त्यांचा मुलगा जर त्या आंदोलनात असला असता तर त्यांनी हे कृत्य केलं असतं का, असा माझा अमित शहाना थेट सवाल आहे. सर्वसामान्य गरिबाची कुटुंबातली मुलं शिकली नाहीत पाहिजे, हाच तुमचा RSSचा पहिल्यापासून अजेंडा आहे आणि तोच राबवण्यासाठी अमित शहानी हा सर्व प्रकार केला असं आम्हाला वाटतं आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित आलेलो आहोत. आपण पाहिलं की या ठिकाणी काँग्रेस आणि वंचित दोन्ही पक्ष सध्या आक्रमक आहेत आणि कार्यकर्ते पुन्हा एकदा मी दाखवतो, वंचितचे सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत आणि काँग्रेस पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहेत. एकंदरीत या ठिकाणी जे सध्या परिस्थिती तणावपूर्व आहे म्हणावं लागल, कारण या ठिकाणी ज्या पद्धतीनं काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पुन्हा एकदा आपण जे आहे ते काँग्रेसचे शहर अध्यक्ष जे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. दीप्तीताई चौधरी आहेत काँग्रेसचे शहर अध्यक्ष. आंदोलन आपलं कधी सुरू होणार आहे, काय सांगणार? आम्ही आता 11:15 वाजता बरोबर आम्ही आंदोलन सुरू करणार आहोत आणि अमित शहा जी त्या ठिकाणून निघाले त्यांच्या हॉटेलवरून आम्ही या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. पाहिलं की साधारण 11:15 वाजता हे आंदोलन सुरू करणार असल्याचं काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात येत आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं की जोरदार घोषणाबाजी वंचितकडून केली जात आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जे ते साधारण 11च्या नंतर आंदोलन या ठिकाणी करतील. एकंदरीत ज्या पद्धतीनं सकाळपासून या ठिकाणी कार्यकर्ते सुरुवात येताना करत होते आणि शहराध्यक्ष जे आहेत माजी अरविंद शिंदे ते सुद्धा या सगळ्या आंदोलनामध्ये आलेले आहेत आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये झेंडे जे आहेत ते तिरंग्याचे आपल्याला दिसत आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते जे आहेत साधारण 11च्या नंतर यांचं आंदोलन सुरू होईल असं सांगितलं जात आहे. काही नगरसेवक आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात. काय सांगाल, तुमच्या प्रभागातून अमित शहा येत आहेत, काय तुम्हाला वाटतं? आमच्या एअरपोर्टवरून अमित शहा येत आहेत. अमित शहाला एकच आम्हाला आज सांगायचं आहे की तुम्ही गृहमंत्री आहात तर तुम्ही रक्षणासाठी आहात, पण आज रक्षण सोडून भक्षणाचं काम तुम्ही केलेलं आहे. तुम्ही जनमंतरच्या विद्यार्थी जे आंदोलन होतं तिथं तुम्ही आदेश दिला आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या कांड्या सोडल्या, AK-41च्या गोळ्या मारण्यात आल्या, महिला आपल्या युवक होते युवती होते त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर पाय देण्यात आलं, मारण्यात आलं, काठीने मारण्यात आलं, असा अत्याचार तुम्ही केलेला आहात. याचा निषेध म्हणून आम्ही आज इथं सगळे काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी विद्यार्थी सगळ्या समाजाचे विद्यार्थी इथं आलेले आहेत, सगळ्या पक्षाचे इथं आलेले आहेत आणि आज निषेध करून त्यांना सांगत आहेत की तुम्ही तोंड मुचून जे गप बसलेला आहात तुमचं तोंड उघडलं पाहिजे आणि तुम्ही माफी मागितली पाहिजे आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, कारण की तुम्ही या देशाचे गृहमंत्री आहात. तुमचं रक्षण करण्याचे तुमचं कर्तव्य होतं, ते तुम्ही कर्तव्य पार पाडलेलं नाही. आमच्या युवांच्या आयुष्याशी तुम्ही खेळलेला आहात, त्यामुळे तुम्हाला कोणताही अधिकार नाही त्या खुर्चीवर बसायचा. आपण पाहिलं की ज्या पद्धतीने एकावरती लाठी हल्ला झाला, लाठीचार्ज झालं, त्याचा निषेध या सगळ्या महिला भगिनी करत आहेत. पुन्हा एकदा आपण बघू शकतो की काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष अरविंद शिंदे त्यांच्याशी बोलण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करूयात. काय सांगाल शिंदेजी, सहभागी झालात, उशिरा सहभागी झालात, काय सांगाल? उशिरा नाही, पूर्वीपासून आम्ही पूर्वीपासून आहेत. मी पहिलेही सांगितलं, स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये ज्यांनी जनरल डायर पाहिला नसेल त्यांनी अत्याधुनिक काळातला अमित शहा पाहावा. जनरल डायर पाहिल्यासारखा आपल्याला अनुभव येईल. लोकशाहीमध्ये गृहमंत्री कसा नसावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमित शहा आहेत. ज्या पद्धतीने 12 वर्षाच्या मुलींचे कपडे भाडसोर पोलिसांचे अत्याचार, बिहारमध्ये AK-47 गोळी चालणं, भारतीय जनता पक्ष साध्या वेशामध्ये येऊन काठीला खेळे मारून जे मारणं, पेलेट गन्सनी अटॅक करणं, या सगळ्याचं उत्तरदायी अमित शहा आहेत. त्याला कारणीभूत आहेत. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी. काय सांगाल, अगदी जवळ कार्यक्रम आहे, आतमध्ये तुम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार असल्याचं सांगितलं जात आहे, तुम्ही निषेध करण्यासाठी जाणार आहात का? आता इथंच आम्हाला थांबायला सांगितले तर आम्ही इथंच थांबतो. आपण पाहिलं की याच ठिकाणी थांबून आंदोलन करणार असल्याचं सांगितलं जात आहे, परंतु या ठिकाणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष पुन्हा एकदा आपल्याला दिसत आहेत. आक्रमक या ठिकाणी महिला दिसत आहेत, घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. सगळ्या या महिलांची घोषणाबाजी सध्या पुण्यातील सिटी प्राईड इथल्या या उत्सव चौकामध्ये दिसत आहे. एकंदरीत काँग्रेस पक्ष जे आहेत मोदी सरकारचं करायचं काय?
खाली डोकं वर पाय. लाठीचार्ज करणाऱ्या मोदी सरकारचं करायचं काय? आपण बघू शकतोय महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या सगळ्या आक्रमक झालेल्या आहेत आणि राजीनाम्याची मागणी करत हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या आपण बघत आहोत. आता आंदोलनाला सुरुवात झाली म्हणावं लागेल, कारण काँग्रेसचं जे आंदोलन होतं ते मुख्य आंदोलन होतं ते आजचं पुण्यातील सिटी नक्कीच चंद्रशेखरजी या संदर्भात वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट घेऊ. तुर्तास खूप खूप लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.